एवढी मोठी जबरदस्त खुशखबर आलेली आहे ना की तुम्ही सर्वजण आता खुश होणार आहात। सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। बघा आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये। बघा किती 3000 रुपये 3000 रुपये सर्वात मोठी आनंदाची अपडेट। बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये सुरू। तसेच महत्त्वाची अपडेट आता लाडक्या बहिणींना 5 लाख रुपये, हे बघा 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज भेटणार आहे। 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज। तर बिनव्याजी कर्ज काय आहे ते पण तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये, त्या संदर्भात देखील माहिती मी देणारच आहे। तसेच 10,000 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 10,000 रुपये पण मिळणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि ही माहिती तुम्ही फक्त आपल्याच चॅनलवरती बघत आहात, कारण जी काही माहिती असते सर्वप्रथम माझ्याकडे माहिती येत असते आणि तीच माहिती मी तुम्हाला देत असतो। तुम्हाला माहितीच आहे आपला व्हिडिओ थोडा लांब असतो, परंतु त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगितल्या जातात आणि ज्या काही टॉप बातम्या असतात महत्त्वाचे, शासनाकडून जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात ते पण तुम्हाला मी सांगत असतो। बघा एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे 10वा हप्ता आहे, हा 10वा हप्ता सुरू झालेला आहे आणि 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झालेलं आहे। याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। बघा तुम्ही सर्वजण लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता हा एप्रिल महिन्याचा हप्ता, या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते। अखेर तो हप्ता सुरू झाला 3000 रुपये। आता 3000 रुपये कसे, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे तर 1500 रुपये येतात, बरोबर 1500 रुपये येतात। मग आता 3000 रुपये कसे येत आहे, त्याबद्दल काय निर्णय झाला, वाढ झाली की काय, याबद्दल सर्व क्लिअर सांगतो। काय काय चेंजेस झाले, काय बदल झाले का, त्याविषयी पण तुम्हाला सर्व काही माहिती भेटणार आहे। काही काळजी करू नका। आणि तुम्हाला माहितीच आहे सत्य माहिती फक्त ATV गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते आणि तुम्हाला याबद्दल अजून कोणीच सांगितलं नसेल बरं की हप्ता सुरू झाला की काय, याबद्दल तुम्हाला कोणीच माहिती दिली नाही, मीच तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी समजून जाणार आहेत आणि ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या पण तुम्ही सर्वांनी बघा। अतिशय महत्त्वाचे निर्णय देखील टॉप बातम्यामध्ये घेण्यात आलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये, 5 लाख रुपये देखील आता सरकार देत आहे। 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज। बघा एवढं काही महायुती सरकार बहिणींसाठी करत आहे, एकदम जबरदस्त काम करत आहे। त्यामुळे आपण महायुती सरकारचं धन्यवाद मानूया, कारण महायुती सरकार लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त काम करत आहे आणि लाडक्या बहिणींसाठी नवनवीन काही ना काही योजना आणत आहे। चला आपण संपूर्ण अपडेट समजून घेऊया। आज रोजीच्या सर्व काही ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहेत, महत्त्वाचे निर्णय आहेत, महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत, या सर्व गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, माझी तुम्हाला एकच विनंती आहे। आणि सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा बरं। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघतात परंतु तुम्ही लाईक करत नाही, व्हिडिओ वगैरे तुम्ही बघतात परंतु तुम्ही लाईकच करत नाही। काय करा, लाईक करा पहिले या व्हिडिओला। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्ही चॅनल पण सबस्क्राईब केलं नाही। काही जण नवीन आहेत जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत परंतु चॅनल त्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही, तर चॅनल पण सबस्क्राईब करा। रेग्युलर तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळतील। चला तर मग काय काय अपडेट आहेत आज रोजीचे, आता सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। चला आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया। चला सर्व आता अपडेट मी तुम्हाला सांगतो। हे बघा आता 10,000 रुपये संदर्भात काय माहिती आहे, ही माहिती पण जबरदस्त आहे 10,000 रुपये संदर्भात। तर 10,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, कोणाला भेटणार आहेत 10,000 रुपये, कशामुळे भेटणार आहेत, त्याविषयी पण तुम्हाला अपडेट समजून घ्यायचे आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ जास्त काही लांब असणार नाही, थोडा जास्त 20-25 मिनिटचा व्हिडिओ आहे, परंतु यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत। काही जास्त तुमचा वेळ मी घेणार नाही, परंतु व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी आहे, कामाची माहिती आहे।
असं उगाच मी तुम्हाला काही अपडेट देत नाही. जी कामाची अपडेट असली तरच मी तुम्हाला त्या संदर्भात माहिती देत असतो. बरोबर आहे की नाही. आता एवढे जण आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे नक्कीच तुम्हाला काही ना काही चांगली अपडेट पाहायला मिळत असते. त्यामुळेच तर तुम्ही एवढे व्हिडिओ बघतात ना, त्यामुळे चांगली माहिती आहे, समजून घ्या. 3,000 रुपये संदर्भात निर्णय झालेला आहे की काय, त्याबद्दल पण काय खुलासा आहे सर्व समजून घ्या. माहिती एकदम कडक आहे, महत्त्वाची आहे. तर सर्वांनी बघा माहिती. आणि एक गोष्ट अजून क्लिअर करून सांगतो, तुम्ही व्हिडिओला शेअर देखील करत चला. कारण तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु दुसऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करत नाही. बघा शेअरचं बटन आहे तिथे, शेअर करून तुम्ही अनेकांना हा व्हिडिओ पाठवू शकता. ओके, चला आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. सर्व अपडेट, सर्व माहिती, सर्व डिटेल्समध्ये आपण नीटपणे आपल्या सिंपल गावरान भाषेत समजून घेणार आहोत. चला मग आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया. आता ज्या ज्या अपडेट आलेल्या आहेत सर्व अपडेट सांगतो, आणि ज्या महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण मी तुम्हाला आता सांगतो. चला सर्व माहिती आता एकदम नीटपणे समजून घ्यायची आहे. बरं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ही माहिती एकदम नीटपणे समजून घ्या. कामाची अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे. ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हे बघा, राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा आता हप्त्या संदर्भात काय अपडेट आलेला आहे, 3,000 रुपये संदर्भात ती माहिती समजून घ्या. हे बघा, या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. मात्र या एप्रिल महिन्यात काही महिलांना 3,000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बघा आता हा एप्रिल महिन्याचा जो काही 10वा हप्ता आहे, तर भरपूर बहिणींच्या खात्यात आता 3,000 रुपये येणार आहेत. 3,000 रुपये कसे येणार आहेत समजून घ्या. हे बघा, काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. परंतु मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत. ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. बघा सर्व क्लिअर झाले. ते 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, तर 3,000 रुपये कोणाला भेटणार आहेत, ज्या बहिणींचा मार्च महिन्याचा हप्ता तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यात जमा झाला नाही, म्हणजे काही आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा काही कारण असेल दुसरं, त्या कारणास्तव जरी तुमच्या खात्यात मार्च महिन्याचे, हे बघा मार्च महिन्याचे ज्यांचे 1,500 रुपये राहिलेले आहेत त्यांना ते मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि या एप्रिल महिन्याचे 10व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 1,500 किती झाले, 3,000 रुपये. तर असे 3,000 रुपये त्या बहिणींना भेटणार आहे ज्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाही. त्या बहिणींना मार्च महिन्याचा पैसा आणि एप्रिलचा हप्ता असे दोघी हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत 3,000 रुपये, आणि बाकीच्यांना सरसकट 1,500 रुपयेच मिळणार आहे. आलं तुमच्या लक्षात, हे संपूर्ण क्लिअर झालं, तुमच्या लक्षात देखील आलेलं आहे की 3,000 रुपये कसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत. ओके, चला आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या महत्त्वाच्या अपडेट देखील आपण समजून घेणार आहोत. तर ही माहिती तुम्हाला नीटपणे संपूर्ण माहिती समजली की 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत. ज्यांचा मागचा हप्ता राहिलेला आहे त्यांना ते पैसे मिळणार आहेत. तर ज्यांचा मार्च महिन्याचा हप्ता थांबलेला होता त्यांना मार्च महिन्याचे पण पैसे मिळणार आहेत एप्रिलच्या हप्त्यासोबत, म्हणजे 3,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आलं लक्षात. आता पुढील अपडेट समजून घ्या. चला आता पुढील अपडेट समजून घ्या. ही माहिती तर तुम्हाला नीटपणे समजून गेली. आता पुढील माहिती समजून घ्या. हे बघा, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना 2,100 रुपये
या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुतीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही असले तरी दरमहा 1500 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे। हे बघा 2100 रुपये देण्याचे ठरवण्यात आलं होतं, परंतु 2100 रुपये तुम्हाला आता सध्या तरी ते पॉसिबल नाही। 2100 रुपये तुम्हाला पुढे चालून भेटणार आहेत। ओके, आता 2100 रुपये देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही, परंतु घोषणा वगैरे झाल्या, परंतु त्या संदर्भात काही निर्णय झालाच नाही। पुढे चालून ते मिळणार आहेत। आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत। हे पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण ते अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आता बघा एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी, नीटपणे समजून घ्या ही माहिती। हे बघा एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे। अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे, त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। दरम्यान लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत। ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे योजनेतून बाद करण्यात आले आहे। बघा भरपूर बहिणींना योजनेतून बाद देखील करण्यात आलेला आहे, कारण योजनेत ज्या बहिणी बसत नाही, 4 चाकी ज्या बहिणींजवळ आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्या बहिणींचं आहे, अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे भेटणार नाही आणि जवळपास पहिले 9 लाख बहिणी अपात्र झाल्या होत्या। अजून यामध्ये 2 लाख आकडा वाढला आणि 11 लाख ज्या बहिणी आहेत, 11 लाख बहिणी काय झाल्या, अपात्र झाल्या। आलं लक्षात, 11 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। ओके, चला तुम्हाला ही संपूर्ण अपडेट समजली। लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे, हे बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हाला मिळणार आहे। 30 एप्रिल रोजी तुम्हाला पैसे येणार आहेत एप्रिल महिन्याचे। आलं लक्षात, अजून हप्ता वगैरे सुरू झालेला नाही। हप्ता तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी मिळणार आहे। आता हे 10,000 रुपये कशाचे मिळत आहे, मग 10,000 रुपये संदर्भात माहिती समजून घ्या। 10,000 रुपये संदर्भात माहिती समजून घ्या आणि 5 लाख रुपये कर्ज मिळणार आहे, बिनव्याजी कर्ज महिलांना, ते पण समजून घ्या। त्या संदर्भात पण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला मग त्या संदर्भात तुम्हाला मी आता माहिती सांगतो। चला माहिती समजून घ्या। आता सर्व गोष्टी आपण क्लिअर इथे समजून घेणार आहोत। पहिले इथे एक माहिती समजून घ्या। हे बघा लाडकी बहीण योजना बंद होणार, एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण। बघा अनेक जण म्हणत आहे की योजना बंद होईल असं होईल, विरोधकांकडून सांगण्यात येत होतं की योजना बंद होईल असं होईल तसं होईल, तर त्यावरती एकनाथ शिंदेंनी बघा स्पष्टीकरण दिलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। तेव्हापासून अनेक महिलांना याचा फायदा होत आहे, मात्र ही योजना बंद होईल असे म्हटले जात होते। त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले की आपल्या राज्याची, हे बघा आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले। बघा योजना वगैरे काही बंद होणार नाही असं शिंदे साहेबांनी ते स्पष्ट केलेलं आहे। शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे ती चांगली आहे, योजना वगैरे लाडकी बहीण योजना काही बंद होणार नाही, योजना चालूच राहणार आहे। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणारच आहेत। ओके, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात दर महिन्याला पैसे येणारच आहेत। आलं लक्षात, योजना वगैरे बंद होणार नाही, योजना चालूच राहणार आहे, योजना सुरूच राहणार आहे, योजना चालूच राहणार आहे, योजना वगैरे बंद होणार नाही, योजना चालूच राहणार आहे आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळणारच आहेत लाडक्या बहिणींनो। आलं लक्षात, तर ही महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची माहिती होती। आणि या महिन्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे अक्षय तृतीया म्हणजे 30 एप्रिल रोजी पैसे भेटणार आहेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर। ओके, तर ही माहिती तुम्हाला समजली, तर लाडक्या बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, बरोबर तुमच्या खात्यात पैसे टाईमवरती येणार आहेत। तर आता भरपूर गर्दी होणार आहे बँकेत, ग्राहक केंद्रावरती गर्दी होणार आहे, कारण जो हप्ता आहे तो पडणार आहे आणि हप्ता आल्यावर भरपूर बहिणी ग्राहक केंद्रावर जाऊन पैसे काढतात, काही बहिणी बँकेत जाऊन पैसे काढतात, त्यामुळे ग्राहक केंद्रावर आणि बँकेत भरपूर गर्दी आता आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि बरोबर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पैसे येणार आहेत, त्यामुळे भरपूर गर्दी, सणानिमित्त देखील ते पैसे लवकरात लवकर टाकले जाऊ शकतात। तर अक्षय तृतीयाच्या अगोदर देखील ते पैसे येऊ शकतात, बरं असं नाही की त्याच दिवशी पैसे येतील, तर लवकरात पैसे येऊ शकतात, लवकरात लवकर ते पैसे टाकले जातील आणि सर्व बहिणी मग ते पैसे काढतील आणि
त्यांचा सण हा गोड होणार आहे. सर्वांचा तुमचा सण गोड होणार आहे 100%. अक्षय तृतीयाच्या लवकरच त्याआधीच पैसे येणार आहे. आखाजीच्या अगोदरच ते पैसे येऊन जाणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? सिंपल भाषेत तुम्हाला सर्व काही गोष्टी मी सांगत असतो. तर ही माहिती तुम्हाला समजली. चला आता 10,000 रुपये संदर्भात काय माहिती आहे, 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज जे आहे त्याबद्दल काय माहिती आहे, ती माहिती आपण आता इथे समजून घेऊया. चला, ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण इथे समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. महत्त्वाच्या बातम्या आहेत. चला तर मग आपण आता माहिती समजून घेऊया. तर पहिली जी बातमी आहे, पहिली बातमी आपण इथे समजून घेणार आहोत. हे बघा, पहिली बातमी ते आहे, राज्यात पुढील 4 दिवस अवकाळीचे. या जिल्ह्यात, हे बघा, या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. हवामानाचा अंदाज काय? बघा, आता अवकाळी पाऊस जे आहे, अवकाळी पाऊस सध्या चालू आहे, हे तुम्ही बघतच आहात. तर आता काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामानाकडून जे हवामानाचा अंदाज काय आहे या संदर्भात एक माहिती आलेली आहे, एक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी समजून घ्या. हे बघा, राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत असतानाच दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पुढील 4 दिवसात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर या पावसाने वातावरणातील उष्णता कमी होईल, मात्र हा पाऊस पिकांना नुकसानकारक ठरण्याचीही शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवसात हिंगोली, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यात 2 दिवसात अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता आहे. बघा, हे जे काही मी तुम्हाला जिल्हे सांगितले, या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार आहे, अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुन्हा सांगतो, हिंगोली, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यात आणि 2 दिवसात अवकाळी पाऊस होईल आणि पुढील 4-5 दिवस हे चालणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. तर ही महत्त्वाची बातमी होती, महत्त्वाची अपडेट समोर आली ती. तर राज्यात पुढील 4 दिवस अवकाळीचे आहेत. तर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे, ते तुम्हाला सर्व काही मी सांगितलं. ओके, तर ही होती पहिली बातमी. आणि तुम्हाला माहीतच आहे, आपल्या चॅनलवर ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात, तुमच्यासाठी महत्त्वाच्या कामाच्या बातम्या असतात, ते मी तुम्हाला सांगत असतो. म्हणजे कामाचंच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. असं तुम्हाला उगाच काही सांगायचं मग ते आपल्या चॅनलवर होत नाही. जी अपडेट कामाची असते ना, तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तर ही बातमी तुम्हाला समजली एकदम नीटपणे तुम्हाला मी सांगितले. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, लाईक केलं नसेल तर. चला आता पुढील जी बातमी आहे ती बातमी आपण समजून घेऊया. चला पुढील बातमी समजून घेऊया. तर बघा, पुढील जी बातमी आहे, बातमी नंबर 2 आपण आता इथे बघणार आहोत. विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपये. हे बघा, तुम्हाला मी अगोदरच सांगत होतो 10,000 रुपये कोणाला मिळणार, कसे मिळणार, काय निर्णय झाला. तर हे जे पैसे आहेत ना, तर बघा 10,000 रुपये कोणाला मिळणार या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण इथे समजून घेणार आहोत. हे बघा, विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपये. हे पैसे जे आहेत हे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. आता कोणत्या विद्यार्थ्यांना हे पैसे 10,000 रुपये मिळणार आहेत त्या संदर्भात जी बातमी आहे ती बातमी बघा. हे बघा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झारखंड ग्रासरूट, हे बघा, ग्रासरूट इनोव्हेशन इंटर्नशिप योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. बघा, आता झारखंडमध्ये बघा ही जबरदस्त योजना आलेली आहे आणि या योजनेमार्फत 10,000 रुपये. आणि बघा, झारखंडमध्ये योजना आली, महाराष्ट्रात देखील योजना अशी आली पाहिजे. हे बघा, या योजनेअंतर्गत महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 17,380 विद्यार्थ्यांना गाव पातळीवर 8 आठवड्याची
इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे। ही इंटर्नशिप उन्हाळी सुट्टी दरम्यान दिली जाईल। विद्यार्थ्यांना 2 टप्प्यांमध्ये एकूण 10,000 रुपयाचे मानधन ही दिले जाईल। बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। झारखंड येथील जे काही तरुण आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी जबरदस्त अपडेट। आता बघा, झारखंडमध्ये होत आहे तर हे महाराष्ट्रात देखील व्हायला पाहिजे, सर्व राज्यात व्हायला पाहिजे माझ्या मते, कारण चांगलं आहे। आणि 10,000 रुपये म्हणजे एक हातभार लागतो विद्यार्थ्यांना देखील आणि पैसे लागतात, त्यामुळे ही एक योजना आहे जी चांगल्या पद्धतीने ही योजना झारखंडमध्ये आलेली आहे। हे बघा, इथे झारखंडमध्ये ही आलेलं आहे असं इथे सांगण्यात आलं आहे। मुख्यमंत्री जे आहेत हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झारखंड ग्रासरूट इनोव्हेशन इंटर्नशिप योजना, ओके, ही योजनेचे नाव आहे। तर बघा, ही महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची बातमी होती। ही बातमी देखील मी तुम्हाला समजून सांगितली एकदम सिंपल भाषेत। चला, पुढील जी बातमी आहे ती बातमी आपण आता समजून घेऊया। चला, आता पुढील जी बातमी आहे ती बातमी समजून घेऊया। तर 10,000 रुपये संदर्भात तुम्हाला सर्व माहिती दिली, 10,000 रुपये कोणाला मिळणार याबद्दल तुम्हाला माहिती समजली, आलं लक्षात। चला, आता पुढील जी बातमी आहे ती बातमी आपण समजून घेऊया। हे बघा, बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता। तर महिलांसाठी 5 लाखांचं बिनव्याजी कर्ज, सरकारची भन्नाट योजना। आता बघा, महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे, इतर भरपूर योजना आहेत। आता महिलांसाठी 5 लाखांचं बिनव्याजी कर्ज देखील मिळणार आहे, बिनव्याजी 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। सरकारची भन्नाट योजना काय आहे त्या संदर्भात माहिती समजून घ्या। हे बघा, केंद्र सरकारने देशभरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी लखपती दीदी योजना नावाची एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। या विशेष योजनेअंतर्गत प्रामुख्याने स्वयंसहायता बचत गटाशी जोडलेल्या महिलांना, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स जोडलेल्या महिलांना स्वतःचे उपक्रम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच ते वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते। या माध्यमातून महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपयापर्यंत पोहोचावे, हा या योजनेमागील उद्देश आहे। बघा, त्यामुळे आता या योजनेमार्फत जे आहे, लखपती दीदी योजनेमार्फत हे जे पैसे आहेत तर बिनव्याजी कर्ज मिळणार आहे महिलांना 5 लाख रुपयाचे। बघा, या संदर्भात अजून माहिती आहे पुढे, ती माहिती समजून घेऊया। हे बघा, लखपती दीदी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना किंवा त्यांच्या बचत गटांना 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते। बघा, हे कर्ज मिळणार आहे 1 लाख ते 50 लाख लिमिट आहे ही, आणि 5 लाखपर्यंत अंतिम लिमिट आहे, म्हणजे 1 लाखपासून ते 5 लाखपर्यंत तुम्ही कर्ज यामध्ये तुम्हाला मिळेल। आणि हे जबरदस्त बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळणार आहे महिलांनाच फक्त, ओके। तर 5 लाखाचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, सरकारची ही भन्नाट योजना आहे, लखपती दीदी मार्फत पैसे मिळणार आहेत। तर बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट होत्या या, आणि सर्वात अतिशय दमदार अपडेट होत्या। सर्व माहिती आपण जाणून घेतली आहे, सर्व आजच्या ज्या काही मोठ्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती जाणून घेतली आहे। चला, पुढे अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट काय आहे पुढील, ती अपडेट देखील आपण आता इथे समजून घेणार आहोत। चला मग ती अपडेट आपण जाणून घेऊया। तर आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती समजून घेतली, सर्व माहिती एकदम नीटपणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो इथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्हाला मिळणार आहे। हे बघा, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे। हे बघा, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर, हे बघा, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। तर 30 एप्रिलपर्यंत 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात या महिन्याचा 10वा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होऊन जाणार आहे। त्या अगोदर पण जमा होऊ शकतो, 30 एप्रिलच्या पहिले देखील जमा होऊ शकतो, आलं लक्षात। सांगता येत नाही, तसं अपडेट आल्यावर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, परंतु शक्यतो 30 एप्रिलच्या पहिलेच तो हप्ता जमा होऊन जाणार आहे, आलं तुमच्या लक्षात। तर सर्वात मोठी अपडेट होती। आणि काही बहिणींना तर 1500 ऐवजी 3000 रुपये मिळणार आहेत। आता 3000 रुपये कसे मिळणार आहेत, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा, तो जरी ज्या बहिणींचा थांबलेला असेल तर तो मार्चचे 1500 रुपये आणि एप्रिलचे 1500, किती झाले 3000 रुपये।
1500 1500 3000 रुपये. तर ज्यांचा हप्ता थांबलेला आहे त्यांना 3000 रुपये मिळतील. मागचा हप्ता जर थांबलेला असेल तर 3000 रुपये मिळेल. ओके, तर सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. तसेच अवकाळी पाऊस जे आहे त्या संदर्भात माहिती मी तुम्हाला दिली. कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट सांगितलं आहे त्याबद्दल मी माहिती दिली. 10,000 रुपये विद्यार्थ्यांना कसे मिळणार, कोणत्या राज्यात आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व क्लिअर सांगितलं. आणि महिलांसाठी 5 लाखाचं जे काही बिनव्याजी कर्ज आहे त्या संदर्भात देखील आपण बातमी बघितलेली आहे. सर्वात महत्त्वाची बातमी होती ती बातमी पण आपण नीटपणे समजून घेतलेली आहे. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, तसेच इतर महत्त्वाच्या टॉप बातम्या, कामाच्या बातम्या असो, त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी देत असतो. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजना किंवा इतर बातम्या जाणून घेण्यासाठी, दररोज अपडेट पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला मग आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेटसोबत, एखादी नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.